नमस्कार माझ्या ओरिगामी प्रेमी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे द ओरिगामी क्लास अँड स्कूल मेमरीज यूट्यूब चॅनलवर। आज आपण कागदापासून एक अवाढव्य पण गोंडस असा एक डायनासोर बनवणार आहोत। सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला फक्त 3 गोष्टी लागणार आहेत। तर पहिली गोष्ट आहे स्क्वेअर शेप पेपर, दुसरी गोष्ट थोडा वेळ आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाग्रता। एवढ्याच 3 गोष्टी आपल्याला लागणार आहेत। चला तर मग आपल्या या कागदी साहसाची सुरुवात करूया। मी या ठिकाणी एक स्क्वेअर शेप पेपर घेतला आहे आणि त्या स्क्वेअरचे डायमेन्शन्स 21 बाय 21 आहे, 21 बाय 21। स्क्वेअर शेप पेपर घेतल्यानंतर त्या पेपरला रेक्टँग्युलर शेपमध्ये आणि ट्रायंग्युलर शेपमध्ये फोल्ड करून घ्या। इथे मी रेक्टँग्युलर पार्ट बनवला आहे, सिमिलरली ट्रायंग्युलर पार्टमध्ये सेम फोल्डिंग अपोजिट साइडने सुद्धा करून घ्या। दोन वेळा ट्रायंग्युलर पार्टमध्ये ट्रायंग्युलर शेपमध्ये आणि 2 वेळा रेक्टँग्युलर शेपमध्ये फोल्ड करून घेऊ। फोल्डिंग झाल्यानंतर आपल्याला तो स्क्वेअर शेप पेपर अशा पद्धतीने दिसेल। तुम्हाला प्लस साइन बघायला मिळेल ॲज वेल ॲज क्रॉस साइन सुद्धा बघायला मिळेल। यानंतर ही जी क्रॉस साइन आहे त्या क्रॉस फोल्डिंगला ह्या पद्धतीने पेपरला फोल्ड करून घ्या। फोल्डिंग झाल्यानंतर आपल्याला एक छोटा स्क्वेअर शेप मिळेल। त्याची फ्रंट बाजू सुद्धा प्लेन असेल आणि बॅक साइड सुद्धा प्लेन असेल। त्यानंतर हे जे 4 कॉर्नर्स आले आहेत त्या कॉर्नर्सला स्मॉल ट्रायंग्युलर शेपमध्ये आपण फोल्ड करून घेऊ। पण सर्व जे कॉर्नर्स होते त्यांना फोल्ड करून घेतलं, आपल्याला एक काइट शेप आता मिळाला आहे। त्यानंतर हा जो वरचा ट्रायंग्युलर पार्ट आहे त्याला सुद्धा फ्रंट साइड आणि बॅक साइडने आपण फोल्ड करून घेऊ। आफ्टर फोल्डिंग त्याला अनफोल्ड करूया। सर्व कॉर्नर्स होते त्याला अनफोल्ड करून पुन्हा आपल्याला स्क्वेअर शेप बघायला मिळेल, स्मॉल स्क्वेअर बघायला मिळेल। आता ह्या स्क्वेअरला अनफोल्ड करून घ्या ह्या पद्धतीने आणि एक रोम्बस शेपमध्ये फोल्ड करून घ्या। आता मागील बाजू होऊ शकतात, स्क्वेअर शेप छोटा स्क्वेअर होता आणि फ्रंट जी साइड आहे त्याला रोम्बस मध्ये आपण कन्वर्ट केलं आहे। सेम मागील बाजू सुद्धा रोम्बस शेप मध्ये कन्वर्ट करून घ्या। तुम्ही बघू शकता की फ्रंट ॲज वेल ॲज बॅक साइड आपण रोम्बस मध्ये कन्वर्ट केले आहे। त्यानंतर हा जो ट्रायंग्युलर शेप आहे त्याला बॅक साइडला फोल्ड करून घ्या आणि हा जो 2 पार्ट होते, एका पार्टला आपण मागील बाजूस फोल्ड केले आणि दुसऱ्या पार्टला या पद्धतीने ठेवून फोल्ड करून घेऊ। फोल्डिंग केल्यानंतर तुम्हाला ह्या पद्धतीने फोल्डिंगच्या रेषा दिसतील। प्रॉपर फोल्डिंग करायचं आहे आपल्याला। इथे आता डायनाचं तोंड बनवायचं आहे। बघू शकतात फोल्डिंग कशा पद्धतीने झाले। आता हा जो पेपर आहे त्याला हाफ मधून ह्या पद्धतीने फोल्ड करूया। हा डायनासोरचा तोंडाचा पार्ट तयार झाला आहे। त्यानंतर हा जो ट्रायंग्युलर पार्ट आहे त्याला फ्रंट साइडने ह्या पद्धतीने ही लाईन, ही जी स्ट्रेट एज आणि ही एज, दोघे एज पॅरल आहे एकमेकांना, फोल्ड करून घेऊ। त्यानंतर अनफोल्ड करून अपोजिट साइडने आपण डायनासोरचं तोंड बनवून घेऊ।
आता तुम्ही बघू शकता की ह्या ठिकाणी ट्रायंग्युलर पार्ट नाहीये, परत ट्रायंग्युलर पार्टला आपल्याला आतल्या बाजूने फोल्ड करायचा आहे। त्यासाठी मी परत एकदा हा जो ट्रायंग्युलर पार्ट आहे या लाईन बॉटम लाईन सोबत ओव्हरलॅप करून फोल्ड करून घेतो आणि त्या पार्टला मधल्या बाजूस फोल्ड करून घेतो या पद्धतीने। ना आता मागील बाजूस आता हे 3 पार्ट्स तुम्हाला मागे बघायला मिळत आहेत। तर मधला जो पार्ट आहे तो टेलचा पार्ट आहे, शेपटीचा पार्ट आहे आणि हे जे 2 आहेत ते लेगचे पार्ट आहेत। तर मी ह्या 2 पार्टला फ्रंट साईडने या पद्धतीने फोल्ड करून घेतो। ही एज आणि ही व्हर्टिकल एज दोघं लाईन्स एज परफेक्ट ओव्हरलॅप होत आहे, बघू शकता। आपला डायनो तयार होत आहे। आता त्यानंतर जे लेग्स आहेत त्या लेगसाठी हे जे 2 कॉर्नर्स आहेत त्यांना मागील बाजूस फोल्ड करून घ्या। दोन्ही फोल्ड सिमेट्रिकल असले पाहिजे। या पद्धतीने आपण फोल्ड करून घेतलं। त्यानंतर परत या पायाला फ्रंट साईडने पुन्हा एकदा फोल्ड करून घ्या। या पद्धतीने आपण फोल्ड करून घेतलंय। सिमिलरली हा जो पार्ट आहे त्याला सुद्धा पुढील बाजूने आपण फोल्ड करून घेतलाय। हे डायनोचे लेग्स, तोंड अँड शेपटी। आता आपण थोडं यात मॉडिफिकेशन करूया। हा जो ट्रायंग्युलर पार्ट आलेला आहे फ्रंट साईडला त्याला आतील बाजूने थोडा छोट्या ट्रायंगल मध्ये फोल्ड करून घेतला आहे आणि हा जो बॉटमचा पार्ट आहे त्याला सुद्धा आतल्या बाजूने आपण या स्मॉल ट्रायंग्युलर शेप मध्ये फोल्ड करून घेऊ आणि आपला असा सुंदर आणि गोंडस डायनासोर तयार झाला आहे। डायनासोर बनवणं किती सोपं आहे। थोडा सराव केला की तुम्ही याहूनही सुंदर डायनासोर बनवू शकता। तुम्ही वेगवेगळ्या रंगांचे डायनासोर बनवू शकतात आणि त्यांची एक आर्मी सुद्धा तयार करू शकता। मुलांना शिकायला खूप आवडेल आणि त्यांची एकाग्रता पण वाढेल। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल किंवा डायनो बनवताना मजा आली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तुमच्या मित्रांसोबत, लहान मुलांसोबत शेअर करा जेणेकरून सर्व ओरिगामी आर्ट शिकू शकतील। आणि हो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असे अनेक नवीन आणि मनोरंजक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। भेटू पुढील व्हिडिओमध्ये। बाय बाय, टेक केअर।